आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. संघटित गुन्हेगारी करून दहशत निर्माण करणारा सनी शंकर जाधव याच्या गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 26/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109, 189, 2, 189, 191, 2, 191, 3, 190 आरमॅक 3, 25, 27, 4, 25 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37, 1, 3 सह 135 या गुन्ह्याचा तपास पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे, बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे सूरज बेंद्रे यांनी तपास करून सदर गुन्ह्यामध्ये आरोपी नामे. टोळी प्रमुख सनीशंकर जाधव, वय 26 वर्षे, राहणार सर्वे नंबर 666 चैतबन वसाहत, माताजी सुपर मार्केट शेजारी, बिबवेवाडी, पुणे. सलमान हमीद शेख, वय 25 वर्षे, राहणार सिद्धी हॉस्पिटल जवळ, दिलासा अपार्टमेंट, बालाजीनगर, धनकवडी, पुणे. हर्षल संतोष चव्हाण, वय 19 वर्षे, राहणार पवळे चौक, क्रांतीवीर मित्र मंडळ, भंडारी मेडिकल शेजारी, भटड यांच्या घरात, कसबा पेठ, पुणे. हे दोघेही टोळी सदस्य असून यांना लागलीच अटक करून तपास करण्यात आला आहे. शक्ती गुरव, राहणार लातूर, पूर्ण नाव पत्ता माहीत नाही, हा वॉन्टेड आरोपी असून याचा शोध चालू आहे. गुन्ह्याच्या तपासादरम्यान टोळी प्रमुख सनीशंकर जाधव याने टोळीमधील इतर सदस्यांना बरोबर घेऊन दखलपात्र गुन्हे करून टोळीची दहशत व वर्चस्व प्रस्थापित करून त्यायोगे बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी अथवा टोळीतील अन्य सदस्यांसाठी अवैध आर्थिक फायदा मिळविण्याच्या उद्देशाने संघटित गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख म्हणून किंवा संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे हिंसाचाराचा वापर करून किंवा हिंसाचाराची धमकी देऊन किंवा धाक दपटशा दाखवून किंवा जुलूम जबरदस्ती करून किंवा अन्य अवैध मार्गाने घातक शस्त्र जवळ बाळगणे, घातक हत्यारांसह दुखापत करणे, लोकांना दमदाटी करून हत्याराचा धाक दाखवून मारहाण करणे व जबरदस्तीने त्यांच्याकडील मालमत्ता लुटणे, खुनाचा प्रयत्न, खंडणी इत्यादी प्रकारचे गुन्हे. या गुन्ह्याद्वारे सर्वसामान्य जनतेमध्ये दहशत निर्माण केली असून असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याने संघटितपणे केले आहेत. टोळी प्रमुख सनीशंकर जाधव याने व त्याचे संघटित टोळीने लोकांमध्ये दहशत पसरून स्वतःचे व टोळीचे वर्चस्व निर्माण करण्याकरिता गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले असल्याने सदर गुन्ह्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 च्या कलमांप्रमाणे समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंके यांनी तयार करून पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 राजकुमार शिंदे यांच्यामार्फत अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील यांना पाठविला होता. अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील यांनी गुन्ह्याच्या झालेल्या तपासाच्या कागदपत्रांची पडताळणी करून व आरोपींचा पूर्व इतिहास तपासून आरोपी नामे टोळी प्रमुख सनीशंकर जाधव व त्याचे 2 साथीदार यांच्या विरुद्ध सदर गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांप्रमाणे अंतर्भाव करण्याची मंजुरी दिली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे हे करीत आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली, बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे सूरज बेंद्रे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले तसेच सर्वेलन्स पथकातील पोलीस उपनिरीक्षक शशांक जाधव, पोलीस हवालदार प्रशांत धोत्रे, संतोष जाधव, पोलीस अंमलदार अनिल करचे, प्रतीक करंजे यांनी केली आहे.